नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलेलं आहे। पुण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं। आज सकाळी शरद पवार, दुपारी अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली होती। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बाबा आढाव यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये बाबा आढाव यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं। गेल्या 2 दिवसांपासून ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केलं होतं। ईव्हीएमच्या विरोधामध्ये त्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं। तर आज सकाळी शरद पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली, तर दुपारी अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तसंच जयंत पाटील यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। महाराष्ट्राच्या मला 22 इतिहासाचा 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला। लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे। आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो। बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या। त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। जनतेचा कौल आहे, जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 आणि विधानसभेला दादाला। आमच्याकडनं आपण वळून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। ठीक आहे, आताची सुरुवात आहे। या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे।